मान्यवर सरपंच आमने प्रथम नागरिक आमने विश्वपालजी केणे साहेब यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी सन्माननीय महेंद्र पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान करावा। विश्वपालजी केणे साहेब निश्चितप्रमाणे या विभागाकरता आणि आपल्या सहकारी मित्रांच्या समवेत एक चांगली कौतुकाची थाप आणि त्याचप्रमाणे भरीव अशी मोलाची कामगिरी सामाजिक कार्यामध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळते। मायेची शॉल त्याचप्रमाणे आपण पाहतो सन्मान चिन्ह आणि ज्यांचं जे चरित्र स्वच्छ असतं त्यांनाच मिळतं पुष्पगुच्छ असं व्यक्तिमत्व विश्वपालजी केणे साहेब। दरम्यान आमनेगावचे उपसरपंच महेंद्रजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। मायेची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे महेंद्रजी पाटील यांना, उपसरपंच आमने। मायेची शॉल आपण पाहतोय, त्याचप्रमाणे या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे। सन्माननीय रंगनाथजी बारशी ग्रामपंचायत सदस्य आमने सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। रंगनाथ बारशी यांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय। माईची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे। थोड्याच वेळामध्ये युवकांचे प्रेरणास्थान डॅशिंग लीडिंग नेतृत्व वीरेंद्रदादा चोरगी यांचं सुद्धा शुभागमन होणार आहे। यानंतर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सामाजिक व्यक्तिमत्व आमने रघुनाथजी केणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय ओव्हर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद। पहिले षटक घेऊन खंडू पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा संजय, अतिशय सुरेख असा चेंडू होता, ऑफ स्टिकला जास्त वळला, वाईट बॉल। संतोष ठाकरे स्ट्राईकला तर संजय ठाकरे नॉन स्ट्राईकला। ही तोडफोड जोडी अष्टविनायक ठाकूरपाडा संघाची 56 धावांचं लक्ष होतं सेमी फायनलमध्ये, ते पार केलं अष्टविनायक ठाकूरपाडा संघानं। काय फलंदाजी केली संजय ठाकरे याने। पुन्हा एकदा खंडू पाटील गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना इथे मात्र मोठा फटका येतोय। हो हो, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार। सुरुवात झालेली आहे, षटकाराने सुरुवात केलेली आहे संतोष ठाकरे याने। 7 धावा आलेले आहेत। काय सुरुवात करतोय संतोष ठाकरे, नॉन स्ट्राईकला संजय ठाकरे, गोलंदाज खंडू पाटील पुन्हा एकदा तयार। इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, यावेळेस गॅप मध्ये आहे, चेंडू जाईल, 1 बाउन्स सीमारेषा बाहेर, चौकार। धावसंख्या होती ती 11। लाजवाब सुरुवात इथे स्वर्गीय रतन भोईर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडून झालेले आहे। 11 धावा आलेल्या आहेत। शिवनेरी आवण्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे, विकेट हॅट्रिक साठी सरपंच विश्वपालजी केणे साहेब याचकडून 5000 रुपयाचं रोख पारितोषिक मिळणार आहे। विकेट हॅट्रिक साठी आहे। शिवनेरी आमने संघासाठी ब्रेकिंग न्यूज आहे, जर विकेट हॅट्रिक घेता तर विश्वपालजी केणे साहेब याचकडून 5000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे। 3 पैठण्या इथे आलेल्या आहेत। सुरेख असा फटका, गॅप मधून चेंडू चाललाय, सर 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 सीमारेषे बाहेर येतोय, चौकार।
धाव संख्या होते ती 15. काय सुरुवात करतोय संतोष ठाकरे. 15 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. जबरदस्त अशी सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. पुन्हा एकदा खंडू पाटील. सुरेख असा चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे ऑन साइडला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाहीये, फक्त एकच धाव. धाव संख्या होते ती 16. धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. आणि अंतिम फेरीतील मॅन ऑफ द मॅच साठी डॉक्टर वैभव सोनावणे याचकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. संजय ठाकरे स्ट्राईकला. लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन, त्यामुळे निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जात आहे. खंडू पाटील पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. समोर संजय ठाकरे. स्विच हिटचा फटका. फलंदाज बाद. नवीन फलंदाज जयहिंद तरे मैदानामध्ये जात आहेत. शून्यावर बाद झाले. एक मोठी विकेट. संजय ठाकरे हा फलंदाज स्विच हिट करण्यासाठी गेला आणि बाद झाला. अतिशय चांगला झेल त्याचा पकडण्याचा पॉइंटला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाने एक मोठी विकेट तिथे मिळवून देताना खंडू पाटील आपल्या संघासाठी 16 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत. नवीन फलंदाज जयहिंद तरे मैदानात येत आहे. ओम साई क्रिकेट संघ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 चा हा मेगा फिनाले. यावेळेस सुरेख असा चेंडू पायांवर आदललाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. लेग बाईसचा इशारा येतो. अशा प्रकारे पहिले षटक इथे संपलेले आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 17. चांगली धावसंख्या उभारण्यात यश आलेले आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी स्वीकारली. शेवटची मॅच आहे. निश्चितच आतापर्यंत तरी त्यांचा निर्णय योग्य वाटतोय. 17 धावा आलेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. नवीन गोलंदाज मनोहर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मनोहर एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि संघ नायक सुद्धा आहे शिवनेरी आमणे संघाचा. कालच्या दिवसामध्ये फार चांगला खेळ त्याने केला आणि संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं. धावसंख्या 17. क्रमांक 2चं षटक घेऊन मनोहर. समोर फलंदाज जयहिंद तरे. पहिला चेंडू. सुरेख असा चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. निर्धाव चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. पुन्हा एकदा मनोहर जयहिंद तरेसाठी. यावेळेस फुलटॉस चेंडू आहे. हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र फलंदाज धाव बाद. नवीन फलंदाज येतोय गणेश ठाकरे. जयहिंद तरे हा फलंदाज धावबाद झालेला आहे. नवीन फलंदाज गणेश ठाकरे मैदानात. दुसरा फलंदाज बाद होतोय स्वर्गीय रतन भोईर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा. धावसंख्या येते 18. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त एक धाव आलेली आहे. सुरुवात तर चांगली केली आहे मनोहर यांनी. पाहूया अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि समोर फलंदाज आहे संतोष ठाकरे.
4 चेंडूमध्ये 15 धावा बनवल्या आहेत संतोष ठाकरे याने. मनोहर पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवर. समोर फलंदाज संतोष ठाकरे. इथे मात्र मोठा फटका. अतिशय सुरेख असे कामगिरी तिथे झालेली आहे. झेल जरी सुटला तरी नक्कीच 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. नक्कीच कौतुक करावं तिथे कमी त्या खेळाडूचं. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. धावसंख्या होते ते 19. मनोहर पुन्हा एकदा सज्ज. समोर फलंदाज गणेश ठाकरे. धावसंख्या 19. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. ओव्हरपिच चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला, लॉंग ऑनला. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 20. आतापर्यंत 3 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करतोय मनोहर. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आलेल्या आहेत. एक महत्वाची विकेट्स त्याने घेतलेली आहे. मनोहर संतोष ठाकरेसाठी हा चेंडू फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाहीये. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. धावसंख्या होती ती 21. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये मनोहर याने केलेली आहे. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर 17 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात मनोहर याने. मनोहर पुन्हा एकदा तयार. शेवटचा चेंडू या षटकातील. पुढे येऊन अतिशय सुरेख असा शॉट. लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर जाणारा हा षटकार. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांमध्ये 27 धावा आलेल्या आहेत. चांगला फटका शेवटच्या चेंडूवर गणेश ठाकरे यांनी मारलेला आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज तसे मॅन ऑफ द सिरीजसाठी पैठणे इकडे आलेले आहेत. नक्कीच ही संकल्पना खूप चांगली आहे. जेव्हा आपण पैठणी घरी घेऊन जाऊ तेव्हा नक्कीच आपली बायको खुश होईल. आणि पुढच्या वेळेस जेव्हा आपण मॅचला जायला निघो तेव्हा नक्कीच म्हणेल की तुम्ही खुशाल जा. वहिनी खुश तर सगळे खुश. आणि बॅट सुद्धा आहे एस ए ब्रँड. सोपान तिस्कर याकडून एस ए ब्रँडची बॅट सुद्धा आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. आणि रेश्माताई गणेश पाटील याचकडून त्या पैठणे आहेत त्या सौ रेश्माताई गणेश पाटील याचकडून आलेल्या आहेत. तसेच मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी स्वर्गीय सुदाम भाऊ बजाके यांच्या स्मरणार्थ इथे स्पॉन्सर झालेली आहे. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 27 धावा आलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नवीन गोलंदाज दिनेश येतोय गोलंदाजी मार्कवर. फलंदाज संतोष ठाकरे 17 धावांवर खेळत आहे तर गणेश ठाकरे 7 धावांवर खेळत आहे. दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना. रनअप मध्ये इथे थोडासा बिघाड. परत एकदा सुरुवात करणार गोलंदाजीची. मोठी मॅच आहे. प्रेशर प्रेशर प्रेशर. पहिला चेंडू सोडून दिलेला आहे यावेळेस. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 28. 28 धावा धावफलकावर.
अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस अतिशय सुरेख असा ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. फक्त आणि फक्त एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ते 29. फायनलची मॅच, मोठी मॅच शिवनेरी आमने आणि स्वर्गीय रतन भोईर अष्टविनायक ठाकूरपडा या दोन संघादरम्यान. मागच्या आठवड्यात वडूनवरच्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावलं होतं अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने. पाहूया लागोपाठ दुसरे यावेळेस पूलचा फटका सजवला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाहीये. फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या 30. आमने संघाचे जेवढे ड्रेसिंग मध्ये खेळाडू आहेत ना, आपण पॅव्हेलियन मध्ये बसून घ्या. खाली बसून घ्या, आपण उभे नका राहू. जेवढे ड्रेसिंग मध्ये आहेत तेवढे. धावसंख्या होते ती 30. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. फलंदाज संतोष ठाकरे याच्यासाठी. इथे मात्र मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. एक धाव मात्र मिळते. पंचांचा इशारा तो लेग बाईजच्या स्वरूपात ही एक धाव मिळते. सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यूथ आयकॉन शुभागमन होत आहे. सन्मान्य वीरेंद्र दत्त चोरगे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. युवकांचं प्रेरणास्थान यूथ आयकॉन, दर्जेदार व्यक्तिमत्व, पिताश्रींच्या पावलावरती पाऊल ठेवून समाज कार्यामध्ये एक अग्रेसर भूमिका बजावणारं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्मान्य वीरेंद्र दत्त चोरगे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या होते ती 31. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. गणेश ठाकरे असतील समोर. यावेळेचा फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल घेतला जातोय. गणेश ठाकरे बॅक टू द डगआउट. लो फुलटॉस चेंडू होता. मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. एलिव्हेशन चांगलं नाही. बाद होतोय गणेश ठाकरे. मोठा आदरा बसतोय या अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. नवीन फलंदाज किरण ठाकरे मैदानात. चांगली गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत दिनेश यांनी केलेली आहे. 27 होते, 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. एक महत्वाचा फलंदाज देखील त्यांनी बाद केलेला आहे. नवीन फलंदाज किरण ठाकरे मागच्या मॅच मध्ये फिनिशरची भूमिका केली होती. 2 षटकार मारले होते शेवटच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा दिनेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. ते मात्र ड्राईव्हचा फटका बघतोय ऑन साईडला. एक धाव मिळते. फक्त एकच धाव घेतली जाईल. धावसंख्या होते ती 32. शेवटचा चेंडू या षटकातील. धावसंख्या ती 32. चांगलं कमबॅक इथे दिनेश यांनी करून दिलेलं आहे आपल्या संघासाठी. स्ट्राईकला संतोष ठाकरे येतोय. डावखुरा फलंदाज. 18 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. या षटकामध्ये फक्त 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत दिनेश यांनी. शेवटचा चेंडू या षटकातला. दिनेश ठाकरे. दिनेश टू संतोष ठाकरे. ते मात्र आडव्या बॅटने प्रहार केला आहे. एका टप्प्याने चेंडू अडवला जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या होती ती 33. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये 3 बाद 33 अशा धावा झालेल्या आहेत त्या स्वर्गीय रतन भोईर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या. चेक दरम्यान आपण वळूया शाही सन्मानाकडे. भरपूर कार्यक्रमाचं शेड्यूल व्यस्त असून देखील आज ओमसाई पिसे संघाच्या प्रेमाखातर ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, सन्माननीय वीरेंद्र चोरगे यूथ आयकॉन
आपण पाहतोय युवकांचं प्रेरणास्थान वीरेंद्र चोरगे यांचा शाही सन्मान इथून मात्र केला जाणार आहे. आयोजकांच्या वतीने आपण पाहतोय DY फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक अशी समाज उपयोगी कार्य आणि त्याचप्रमाणे कोणतंही सामाजिक कार्य असेल, सांस्कृतिक कार्य असेल, एकच आवाज फक्त आणि फक्त वीरेंद्र चोरगे यांच्या शाही सन्मानाकडे आपण वळत आहोत. सन्माननीय महेंद्रजी पाटील यांना विनंती करतोय, सन्माननीय वीरेंद्र चोरगे यांचा शाही सन्मान आपण करायचा आहे. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहू शकता. अगदीच आपल्या पिताश्रींच्या पावलावरती पाऊल ठेवून समाज कार्यामध्ये अग्रेसर भूमिका इथून मात्र ज्यांनी घेतलेली आहे असं लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय वीरेंद्र चोरगे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. जरा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. वीरेंद्र चोरगे युथ आयकॉन. अगदी वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गो टू कमेंट्री बॉक्स. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन महेंद्र. महेंद्र केने शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन एक धाव तिथे घेण्यात आलेली आहे. धावसंख्या 34. पप्पू महेंद्र उर्फ पप्पू कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती. पप्पू याच्याकडून पहिल्या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे. धावसंख्या होती ती 34. तर स्ट्राईकला किरण ठाकरे येतोय. वीरेंद्र चोरगे अगदी वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर प्रेम मात्र भरपूर मोठा आहे. मनानं दिलदार आणि कार्यप्रेरणेने खंबीर असं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्मान्य वीरेंद्र चोरगे आपल्यामधून रजा घेत आहेत. धन्यवाद वीरेंद्रदा चोरगे, डॅशिंग पर्सनॅलिटी, युथ आयकॉन. नक्कीच या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले होते. तर त्याच दरम्यान महेंद्र उर्फ पप्पू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर संतोष ठाकरे फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे. यावेळी चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. अगदी महत्वाचा हा षटकार इथे आलेला आहे. ठाकूरपाडा संघासाठी धावसंख्या होते ती 41 धावा धावबळगावर लागल्या गेल्यात. फुलटॉस चेंडू होता, त्याचा भरपूर असा चांगला फायदा करून घेतलेला आहे संतोष ठाकरे यांनी. चेक. सरपंच उपसरपंच चषक 2025 आपण पाहत आहात. दरम्यान शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्मान्य सुरेंद्रजी गुळवी साहेब आणि त्याचप्रमाणे मुसाभाई यांचं सुद्धा शुभागमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेंद्रजी सैनी आपण पाहतोय, त्याचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय मुसाभाई यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. सरपंच उपसरपंच चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहे महेंद्र उर्फ पप्पू याची. शेवटचा चेंडू या षटकातील फुलटॉस चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा आहे व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 44. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात महेंद्र याने या षटकामध्ये. शेवटचा चेंडू, चेंडू जाईल सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. अतिशय दर्जेदार असा झेल.
त्याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 44 धावा बनल्या गेल्या. 45 धावांचं आव्हान असेल ते शिवनेरी आमने संघासमोर. वळूया आपण स्वागत आणि शाही सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय सुरेंद्रजी सैनी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान इथून मात्र संपन्न केला जाईल. सन्माननीय रोहिदाजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मायेची शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सुरेंद्रजी सैनी यांना सन्मानित केलं जात आहे. यानंतरच ओमसाहेब पिसे संघाच्या पाठीशी ज्यांचा महत्त्वपूर्ण मोलाचा हात आहे असं व्यक्तिमत्व सन्मान्य मुसाभाई आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. शाही सन्मान इथून मात्र आपण पाहतोय अगदीच कोणतंही कार्य असो हाकेला ओ देणारं व्यक्तिमत्व. एक कॉल मॅटर सॉल्व, फक्त आणि फक्त मुसाभाई आपण पाहतोय. माईची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन इथून मात्र सन्मानित केलं जात आहे. अगदी वेळात वेळ काढून ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. सन्मान्य प्रवीणजी केणे उद्योगपती आमने आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. पण तत्पूर्वी त्यांना मी विनंती करतोय आपण कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025ची आपण शोभा वाढवावी अशी आयोजकांची विनंती आहे. सन्मान्य प्रवीणजी केणे उद्योगपती आमने यांना मी विनंती करतोय आपण कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर सामना सुरू होत आहे.
45 धावांचं आव्हान आहे शिवनेरी आमने संघासमोर ही ट्रॉफी जिंकण्यासाठी. सलामीचे षटक घेऊन संतोष ठाकरे, सलामीची जोडी मैदानात खंडू पाटील, नॉन स्ट्राईकला संतोष जोशी. ही महत्वाची जोडी मैदानात शिवनेरी आमने संघाकडून. पहिला चेंडू, यावेळेस मोठा फटका येतोय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. मेगा फिनालीचा दुसऱ्या इनिंगचा पहिला षटकार खंडू पाटील याच्या बॅटमधून आलेला आहे. सुरुवात केलेली आहे खंडू पाटील याने. पुन्हा एकदा संतोष ठाकरे गोलंदाजी मार्गावर. यावेळेस सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू येतोय. चांगलं कमबॅक करताना संतोष ठाकरे. विश्वपालजी केने सर याचकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. ब्रेकिंग न्यूज शिवनेरी आमने संघासाठी प्रत्येक षटकाराला विश्वराजजी केने साहेब याचकडून 500 रुपयाचे पारितोषिक. यावेळीच दर्जेदार चेंडू, निर्धाव चेंडू येतो. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक चांगले केलेले आहे संतोष ठाकरेने. लागोपाठ 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात फेकले गेले आहेत. जबरदस्त अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा संतोष ठाकरे, समोर खंडू पाटील. यावेळेस ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला गणेश ठाकरे. चेंडूला अडवतील, फक्त 1 धाव मिळते. 1 धावने संघाची धाव संख्या 7. चार चेंडूंचा खेळ झालेला आहे, 7 धावा आलेल्या आहेत. आता स्ट्राईकला संतोष जोशी. फुलटच चेंडू होता, बॅटकाट थर्डमॅन, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. 1 धाव मात्र मिळते. 1 धावेने संघाची धाव संख्या होती ती 8. 45 धावांचं आव्हान आहे 4 षटकामध्ये मेगा फायनल जिंकण्यासाठी शिवनेरी आमने संघाला. आणि या वर्षी नवीन विजेता मिळणार का? नक्कीच आखोट टप्प्याचा चेंडू पूल केलेला आहे. चेंडू हवेत आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय चौकार. धावसंख्या होती ती 12. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 12 अशा धावा झालेल्या आहेत त्या शिवनेरी आमने संघाच्या. हॅलो चेक. धन्यवाद उमेश पाटील. वळूया आपण सामन्याकडे. 1 षटकाच्या अखेरनंतर 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवनेरी आमने संघ फलंदाज संतोष जोशी यांना आपण पाहतोय. 1 चेंडूमध्ये 1 धावेचं योगदान दिलंय. आणि खंडू यांना आपण पाहतोय 5 चेंडू आणि 11 धावांचं योगदान दिलंय. चला कृपया घाई करायची, स्पीड अप, बी रेडी बी फास्ट. अतिरिक्त वेळ खर्च होतो याकडे आपण लक्ष द्या. जयहिंद तरे यांना आपण पाहतोय लॉंगॉपच्या क्षेत्रामध्ये. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये किरण ठाकरे, संतोष ठाकरे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न. निघून जाईल चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, विजेंद्र ठाकरे यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. निर्धाव चेंडू गणित जर आपण पाहिलं तर थोडंसं आव्हान निश्चितप्रमाणे खडतर होईल शिवनेरी आमने संघाकरता आपण पाहतोय. पुढचा चेंडू सज्ज होईल गोलंदाज गणेश ठाकरे. यावेळेस मात्र निश्चितप्रमाणे 1 धाव जोडणं तितकंच महत्त्वाचं होतं, कारण की फलंदाज आपण पाहतोय खंडू पाटील याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. आणि त्याच फलंदाजाला आता मात्र स्ट्राईकवरती आणलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदर 13 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. 3री फायनल या सत्रामधली श्री अष्टविनायक स्वर्गीय रतन भोईर, श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ उचलेल का याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. बघूया
यावेळेस मात्र जोरदार प्रयत्न तर चांगले आहेत, पण अपेक्षित फटकेबाजी पाहायला मिळत नाही आहे. चेंडू बॅटच्या रडारामध्ये अपेक्षित मिळत नाही आहे आणि त्याच कारणास्तव इथून मात्र एक विचार केला तर निश्चितप्रमाणे धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती फक्त एकेरी धाव आणि धावसंख्या आहे 14 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. लक्ष्याचा पाठलाग करताना जर आपण विचार केला तर 45 लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. चेंडूला हवाई सफर हवाई यात्रा घडवावीच लागणार आहे. जोरदार प्रहार तर झालाय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव निश्चितप्रमाणे इथून मात्र जोडली जाईल. एका धावेच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. 15 या अंकावरती धावफलक आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज खंडू पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. मोठे फटके येणं गरजेचं आहे. चेंडूला हवाई यात्रा घडवणं गरजेचं आहे, पण आव्हान आहे गोलंदाज गणेश ठाकरे याचं. यावेळेस मात्र फटका तर फसलाय. चेंडू हवेत आहे, निघून चाललाय चेंडू. आपण पाहतोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एकच धाव. वारंवार त्याने खंडू पाटील यांना स्ट्राईक पासून थोडंसं दूर ठेवलंय. कारण सुद्धा माहिती आहे की हा फलंदाज जर एकदा सुरुवात जर झाली तर मात्र आपल्या संघाला धोका निर्माण होऊ शकतो आणि अतिशय योग्य स्ट्रॅटेजीने इथून मात्र श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ स्वर्गीय रतन भोईर श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ वाटचाल करतोय. दर्जेदार कामगिरी इथून मात्र पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक आहे संतोष ठाकरे याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. तत्पूर्वी एकच धाव. एका धावेच्या बढतीनं षटक क्रमांक 2 ची समाप्ती आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. वळूया आपण सामन्याकडे. चला घाई करायची आहे. डॉक्टर श्याम पाटील सर आमच्या समोर जोडले जात आहेत. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाज संजय ठाकरे याला गोलंदाजी करण्याकरता आणलं गेलंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सूर्य पूर्णपणे अस्ताला गेलेला आहे. समोरच्या दिशेने जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा गेम चेंजर समृद्धी हायवे आपण पाहतोय. गोलंदाज संजय ठाकरे बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. चला बी रेडी बी फास्ट. खूप अतिरिक्त वेळ खर्च होतोय. आयोजक वारंवार सूचना करत आहेत आणि खेळाडू वृत्तीने इथून मात्र सामना संपन्न होणं गरजेचं आहे. 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. फलंदाज संतोष जोशी. यावेळेस मात्र अप्रतिम स्क्वेअर कट चेंडू चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर खंडू पाटील बॅक टू डगआउट. धावचीच्या स्वरूपामध्ये बडी मछली जाल में फंसती हुई. फलंदाज बाद. संजय ठाकरे यांची दर्जेदार गोलंदाजी आणि संघ जेव्हा एका विचारधारेवरती चालतो तेव्हा मात्र एक चांगला खेळ आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळतोय. दरम्यान चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. संघाकरता चांगल्या धावा इथून मात्र रोखल्या गेलेल्या आहेत. धावफलक आपण पाहतोय 20 धावा फलकावरती आहे. 20 रन्स ऑन द बोर्ड. नवीन फलंदाजी करता आलाय बॅटर विष्णू याला आपण पाहतोय. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय. आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळते. अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या बढतीनं मात्र धावफलक
कासवाच्या गतीने पुढे सरकत आहे. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्याकरता 9 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे शिवनेरी आमने संघाकरता. आपण पाहतोय संजय ठाकरे यांनी आतापर्यंत 3 चेंडूची हाताळणी केलेली आहे, 4 धावा खर्च केलेल्या आहेत. बघूया सरपंच उपसरपंच चषक 2025 चा मानकरी कोण संघ होतोय आणि त्याचप्रमाणे कोणत्या गावामध्ये ही ट्रॉफी मात्र मार्गस्थ होणार आहे. चला कृपया घाई करा प्लीज. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय संजय ठाकरे. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र काय घडलंय, व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अवांतर 1 धाव इथून मात्र जोडली जाईल. चला वेळ कृपया अतिरिक्त खर्च करू नका. चला सामना सुरू करा. आयोजक वारंवार सूचना करत आहेत, खेळाडू वृत्तीनेच खेळ झाला पाहिजे, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता मात्र आयोजकांनी घेतलेली आहे. यावेळेस मात्र फटका सजवलाय संजय ठाकरे. याच्या विरोधात आक्रमण, ठोकला गेलाय षटकार. चला मॅच बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आलेला आहे. त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती एकूण एकंदर षटकाराच्या बढतीनं 28 धावा. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर या षटकाराने नवसंजीवनी निर्माण झालेली आहे, ऊर्जा निर्माण झालेली आहे शिवनेरी आमने संघाचं. प्रति षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. क्रिकेटचं शेअर मार्केट वधारलं गेलेलं आहे विश्वपालजी केणे साहेबांच्या माध्यमातून. प्रति षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार. काय घडलंय, काय घडलंय. ज्युसी फुलटॉस. चेंडू चाललाय सीमा पार. दर्जेदार असरदार बहारदार षटकार. आता मात्र फक्त आणि फक्त 11 धावांची गरज. षटकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या अंकावरती. या षटकातील चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय तो एकूण एकंदर 1. म्हणजे निश्चित प्रमाणात फलंदाज विष्णू याने षटकार हॅट्रिक केली तर टी शर्टचं पारितोषिक. चला घाई करा कृपया. वारंवार आपण गोलंदाजाजवळ येऊ नका. दरम्यान शिवनेरी आमने संघ जर या स्पर्धेचा अंतिम विजेता राहिला, उद्योगपती पोगाव महेशजी वारे साहेब यांच्या वतीने मेजवानी. पण घडलंय काय, फलंदाज बाद. विष्णू याने आपलं काम चोखरीत्या बजावलंय. चला नवीन बॅटर त्वरित द्यायचं. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. नवीन फलंदाज आलाय मनोहर केणे यांना पण पाहतोय. चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर भीमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे, मागणी केलेली आहे रिव्ह्यूची. निश्चित प्रमाणे इथून मात्र तपासलं जाईल चेंडू किती उंचीवरती आहे. जर अधिक उंचीचा असेल तर निश्चित प्रमाणे या चेंडूला नो घोषित केलं जाईल. इट्स क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं ठाकूरपाडा संघ. आयोजक सूचना करतायत प्लीज, तीच आम्ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतोय. कृपया आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर काय घडलंय हे आपण निश्चित प्रमाणात सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून इथून मात्र तपासलं जाईल. जो काही निर्णय असेल तो अंतिम असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. याचाच अर्थ फलंदाज बाद. धावसंख्या आहे फलकावरती 34 धावा. आणि आता मात्र ब्लास्टिंग फलंदाज मनोहर केणे याचं मैदानाच्या आतमध्ये आगमन होत आहे.
प्रति षटकार 500 रुपयाचं कॅश प्राइज सरपंच विश्वपालजी केणे साहेबांच्या माध्यमातून इथून मात्र दिला जाईल. आणि त्याचप्रमाणे शिवनेरी आमने संघ जर विजेता राहिला तर मात्र उद्योगपती पोगा महेशजी वारे साहेब यांच्या वतीने मेजवानी. चला कृपया घाई करायचे प्लीज. मनोहर केने न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रेड कलरची कॅप परिधान केलेली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. दिनेश ठाकरे नवीन गोलंदाज आपण बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. 34 धावा फलकावरती आहेत आणि आता मात्र 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 11 धावांची गरज. रिमेनिंग 6 बॉल्स अँड 11 रन्स टू विन. यावेळेस मात्र संतोष जोशी यांच्या बॅटमधनं चेंडू चाललाय 1 धावे करता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फायनल कशी असावी तर अशी असावी. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता आहे ती मात्र 10. प्रति षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतोय. सन्माननीय सरपंच विश्वपालजी केणे साहेब यांच्या माध्यमातून मंचावरती विराजमान आहेत. लगेचच हे रोख पारितोषिक वितरित केलं जाईल पण त्याकरता षटकार लगावणं गरजेचं आहे. ब्लास्टिंग बॅट्समन मनोहर केणे याला पण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. दिनेश ठाकरेचा पुढचा चेंडू आणि चेंडूला पाठवलंय षटकाराकरिता 6 धावांकरता. इट्स अ मल्टी मॅसिव्ह हिट. षटकार. थँक्यू सो मच डीजे. निश्चित प्रमाणे या षटकाराने सामना मात्र जवळ येऊन ठेपलाय शिवनेरी आमने संघाकरता आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल विश्वपालजी केणे साहेबांच्या माध्यमातून फलंदाज मनोहर केणे याच्याकरता. 4 चेंडू आणि जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. आमने संघ कृपया आपण मागे सरका. सीमारेषेपासून 2 फूट मागे उभे राहा प्लीज. प्रेक्षकांना सुद्धा आवरा आपण. यावेळेस मात्र विजयाचा चौकार. सरपंच उपसरपंच चषकचा अंतिम विजेता शिवनेरी आमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्दिक अभिनंदन विश्वपालजी केणे साहेब. प्रथम नागरिक प्रथम व्यक्तिमत्व विश्वपालजी केणे साहेब यांच्या शुभ हस्ते 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 2 फलंदाजाकरता आपण पाहतोय विष्णू आणि फलंदाज मनोहर यांच्याकरता अंतिम विजेता चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन संघ आपण पाहतोय. संघ आहे शिवनेरी आमने. सुनील केणे, सुनील फुलोरे आणि दिलीपजी केणे यांच्या वतीने शिवनेरी आमने संघाला 10,000 रुपयाचा कॅश प्राइज. एकदा जोरदार टाळ्या. हार्ड लक म्हणावं लागेल. स्वर्गीय रतन भोईर स्मृती श्री अष्टविनायक ठाकूरपडा संघ पण चांगले आपण प्रयत्न केले. स्वर्गीय रतनजी भोईर श्री अष्टविनायक ठाकूरपडा संघाचे चांगले प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाले. सन्माननीय बीबी पाटील साहेबांना आम्ही विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आहे आणि मंचाची आपण शोभा वाढवायची आहे. तर उद्योगपती आपण पाहतोय प्रवीणजी केणे यांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राइज शिवनेरी आमने संघाकरता. जोरदार टाळ्या.
आणि संतोषजी जोशी साहेब, संतोषजी जोशी साहेब, आणि त्याचप्रमाणे मनोहरजी केणे जोशी साहेब, महेशजी वारे साहेबांचा फोन चालू आहे आणि त्यांनी सूचित केलंय ओमसाई 40+ पिसे संघाचे सर्व खेळाडू आपण सर्व खुर्च्या घेऊन मुख्य मंचासमोर यायचं आहे. मुख्य मंचासमोर आपण खुर्च्या ठेवायच्या आहेत. वेल डन, वेल प्लेड टीम शिवनेरी आमने. शिवनेरी आमने संघ इकडे लक्षात घ्या. महेशजी वारे उद्योगपती पोगाव यांचा फोन चालू आहे, त्यांच्या वतीने मेजवानी आहे. त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही दिवस सांगा, इथून लगेच तुम्ही डिक्लेअर करा तुम्हाला मेजवानी कधी हवी आहे. मंगळवार, बुधवार, शुक्रवार की आजच रविवार? आजच. ओके, तर महेशजी वारे साहेबांची मेजवानी ही मंगळवारी शिवनेरी आमने संघाला दिली जाईल. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर जाऊया आपण रोख रकमेचं पारितोषिक वितरित करूया. खंडू पाटील आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. खंडू पाटील, विश्वपालजी केणे साहेबांच्या वतीने 500 रुपये. चला चला पटापट या, पारितोषिक घ्या आपण. इकडून इकडून या, इकडून. यानंतर दुसरं नाव आहे विष्णू, आपल्याकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि त्याच्यानंतर मनोहर केणी. मुसाभाई यांना मी विनंती करतोय, आपण 1000 रुपयाचं कॅश प्राइज द्यायचं आहे विष्णू यांना. आणि त्यानंतर लगेचच 500 रुपयाचं कॅश प्राइज मॅच विनिंग पारी मनोहर केणे यांना आपण द्यायचं आहे. खूप खूप धन्यवाद. वेल डन, वेल प्लेड. ओमसाई 40+ पीसी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण सर्व खुर्च्या घेऊन यायच्या आहेत. तीनही संघांनी समोर बसायचं आहे. एक संघ विद्यमान आयोजक आहे असला तरी सुद्धा 2 संघांनी आपण समोर ज्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये बसायचं आहे. आणि सांगायला आनंद वाटेल, खूप मोठा प्रदीर्घ असा प्रवास शिवनेरी आमने संघाचा तो संपलेला आहे आणि इथून मात्र विजयाच्या आनंदाला सुरुवात झालेली आहे. जोरदार टाळ्या. तर जास्त वेळ न घेता आपण जातोय या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकडे. पण तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये ज्यांनी महत्त्वाची मोलाची कामगिरी केली त्या व्यक्तिमत्वांचा सत्कार होणं खूप गरजेचं आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे पंच सुनील म्हात्रे सर, आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पंच सुनील म्हात्रे सर. लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहत आहात शिवनेरी आमने संघ विजयाची एक झलक त्यांची पाहायला मिळते. सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, उत्साह आहे. उत्कृष्ट पंच 40+ क्रिकेटमध्ये ज्यांची दर्जेदार कामगिरी आणि 40+ क्रिकेटमधून निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर पहिला आवाज कुठेही स्पर्धा असो ते म्हणजे सन्माननीय पंच सुनीलजी म्हात्रे, मॅन फ्रॉम पिंपळास. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय सुरेशजी घरत सर, मॅन फ्रॉम कारिवली. यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल. सुरेशजी घरत सर.
कारिवली गाव म्हणून पंचांचं गाव अशी एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. तब्बल 8 पंच या गावातून आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रतन भोईर स्मृती श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघ, आपण या समोर आपल्याकरता आसनाची व्यवस्था केलेली आहे, आपण बसायचंय. निराश होऊ नका, आपले चांगले प्रयत्न राहिले शेवटपर्यंत. तुमच्या खेळाडू वृत्तीचं कौतुक आहे.